योगेश, मला कधी कधी असं वाटतं की एखादी व्यक्ती जर आपल्याला आपल्या पर्सनल प्रॉब्लेम्समधून स्वतःचा वेळ देऊन बाहेर काढते, म्हणजे खरंच त्या व्यक्तीसाठी आपणही काहीतरी खास असतो. आणि अशा वेळी जर ती व्यक्ती स्वतःचा वेळ तुमच्या सहवासात घालवते, तेव्हा तुम्ही दोघंही तो सहवास एन्जॉय करता. अशा वेळी प्रेम होणं, प्रेमात पडणं खूप साहजिक आहे. अशा वेळी त्या प्रेमाबद्दल फिलिंग्स आल्याच तर त्यात वावगं काय आहे? पण गार्गी, अगं असं खरंच काय नाहीये. तुला कळतंय आपली डेट किती पानसट झालीये? आपण आपल्याबद्दल न बोलता बाकीच्याच गोष्टी जास्त बोलतोय आणि त्यात अर्धा वेळ स्नेहाबद्दल बोलतोय. बघ, अजूनही तिच्याबद्दलच बोलतोय. अगं पण मी एक शब्द तरी काढला का? पण योगेश, तुझे डोळे खूप काही सांगून जात आहेत. गार्गी, असं काय नाहीये ग. स्नेहा बरोबर बोलते, तुला खोटं बोलता येत नाही. आणि योगेश, तू एक गोष्ट विसरतोयस की मी पण सायकॉलॉजीची स्टुडंट आहे. तुमच्या दोघांमध्ये जे चाललंय ना, ते लगेच ओळखते मी. मग काय विचार आहे आमच्या मॅडम बद्दल? गार्गी, तू इथे माझ्यासोबत डेटवर आलीयस की आमच्या दोघांची सेटिंग लावायला? आणि काय गॅरंटी आहे पुढे जाऊन आमच्यात काही होईल? समोरच्याच्या मनात जर तसं काहीच नसेल तर? जशी मी तुला वाचू शकते ना, तसं मी स्नेहाला देखील वाचलंय. काय? अरे खरंच, उगाच का तुझ्याबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. आणि तिला कसं रिॲक्ट व्हावं, काय वागावं हे नाही कळत. म्हणून हा विषय टाळण्यासाठी तिने मला या बावळट डेटवर पाठवलंय. मग मीही म्हटलं की स्नेहा ज्याच्याबद्दल इतकं सांगते, बोलते, तो आहे तरी कोण? स्नेहाने सांगितल्याप्रमाणेच निघालास तू. व्हेरी जेन्युइन. काय मग, करणार ना पुढचा विचार आमच्या मॅडम बद्दल?